हॅलो स्टुडंट्स, तर आता आपण बघणार आहोत 12th मधला तुमचा सॉफ्टवेअर मधला C++ प्रोग्रामिंग हा टॉपिक. याआधी आपण 11th मधला तुमचा जो टॉपिक राहिला होता विच इज इंट्रोडक्शन टू C++ तो आपण बघितला, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की तुमचे हे जे काही 11वी 12वीचे दोन टॉपिक आहेत, म्हणजे इंट्रोडक्शन टू C++ हा 11वी मधला आणि 12वी मधला C++ प्रोग्रामिंग हा टॉपिक, हे दोन्ही टॉपिक एकमेकांशी रिलेटेड आहेत. त्यामुळे तुम्हाला आधी मी बेसिक शिकवला जो आपला राहिला होता ड्यू टू सम रिझन्स. तर आता आपण स्टार्ट करणार आहोत 12वीला आपल्या मेन पूर्ण सिलेबसला. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू C++ याच टॉपिकशी रिलेटेड जो तुमचा 12वीतला टॉपिक आहे विच इज C++ प्रोग्रामिंग, तोच आपण आता स्टार्ट करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण आधी सगळं बेसिक शिकून घेतलेलं आहे की C++ काय आहे, प्रोग्रामिंग लँग्वेजेस काय आहेत, त्याच्यानंतर C++ मध्ये डेटा टाइप्स, व्हेरिएबल्स, त्याचे जे काही प्रोग्रामिंग एलिमेंट्स आहेत ते आपण बघितले. त्याशिवाय आपण कंट्रोल स्ट्रक्चर्स बघितलेले आहेत, त्यांचे सगळे प्रोग्राम्स आपण पाहिलेत. त्याच्यानंतर युजर डिफाईन्ड फंक्शन सगळे आपण डिराइव्ड डेटा टाइप सगळे आपण बघितले, विच इज फंक्शन्स, ॲरे, पॉइंटर, हे सगळं आपण बघितलं. त्याचे सगळे प्रोग्राम्स आपण पाहिले. इन शॉर्ट आपण सगळं जे काही मेन बेसिक होतं ते सगळं आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला सगळं ऍडव्हान्स शिकायचं आहे, म्हणजे C++ प्रोग्रामिंग ज्यासाठी बनलं गेलंय, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही ऍडव्हान्स फीचर बिजरने स्ट्रोस्ट्रकने इन्सर्ट केलेले आहेत, ऍड केलेले आहेत, विचार UPS म्हणजेच ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, म्हणजे त्याच्यामध्ये क्लासेस, ऑब्जेक्ट्स, इनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ऍब्स्ट्रॅक्शन, हे जे काही 4 मेन फीचर्स ऍड केलेले आहेत ते आता आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच आपल्याला ऍडव्हान्स C++ बघायचं आहे या टॉपिक मध्ये. तर आपण स्टार्ट करणार आहोत आपल्या 12वीला आपल्या सॉफ्टवेअर मधल्या थर्ड टॉपिकला विच इज C++ प्रोग्रामिंग. तर सुरुवात करूया आपल्या टॉपिकला. पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की व्हॉट इज ऍक्च्युअली C++. मी पुन्हा एकदा इंट्रोडक्शन देते, ओव्हरव्ह्यू देते C++ चा. C++ is a programming language which was developed by Bjarne Stroustrup in 1979 at AT&T Bell Labs in New Jersey. आता C++ काय आहे? एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय की इन्स्ट्रक्शन देतोय आपण कम्प्युटरला. प्रोग्राम म्हणजे काय? इन्स्ट्रक्शन लिहितोय आपण की काहीतरी टास्क कम्प्युटरनं किंवा त्या डिव्हाइसनं परफॉर्म करावा, यासाठी आपण काय करतोय? प्रोग्राम लिहितोय. प्रोग्राम म्हणजे काय? तर एक इन्स्ट्रक्शन देतोय आपण, सूचना देतोय. तसं त्याला काय म्हटलं जातं? तर प्रोग्राम असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये आपण कोड लिहितो किंवा स्टेटमेंट लिहितोय. प्रोग्राम लिहिण्यासाठी जी लँग्वेज वापरली जाते विच इज कॉल्ड एज प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रोग्राम लिहिण्यासाठी जे लँग्वेज यूज केली जाते विच इज कॉल्ड एज प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि जो माणूस प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून प्रोग्राम लिहितोय विच इज कॉल्ड एज प्रोग्रामर. प्रोग्राम म्हणजे काय? इन्स्ट्रक्शन ज्या आपण कम्प्युटरला देतोय आणि ज्या लँग्वेजचा वापर करून आपण प्रोग्राम लिहितोय विच इज कॉल्ड एज प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि जो माणूस प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून प्रोग्राम लिहितोय विच इज कॉल्ड एज प्रोग्रामर. मग अशा वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत विच आर C, कोबोल, फोर्ट्रान, ASP.NET, C#.NET, जावा, पायथन, R, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या काय आहेत? प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे C++. जसं मी तुम्हाला C आणि C++चं हिस्ट्री मी तुम्हाला याआधी सांगितली होती की सुरुवातीला C ही लँग्वेज होती, त्याच्यामध्ये काहीतरी लिमिटेशन्स होते की जे ओव्हरकम करण्यासाठी बिजर्ने स्ट्रोस्ट्रप आणि त्याच्या कलिग्सनी त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली आणि 1979 मध्ये ही लँग्वेज त्याने तयार केली, जिचं नाव होतं C विथ क्लासेस. ही लँग्वेज त्यांनी AT&T बेल लॅबोरेटरीज मध्ये, की जी न्यू जर्सी मध्ये आहे ही लॅब, त्याच्यामध्ये त्यांनी ही लँग्वेज बनवली 1979 मध्ये, की ज्याचं नाव होतं सुरुवातीला C विथ क्लासेस. ज्याच्यामध्ये क्लासेस होते, ऑब्जेक्ट्स होते, म्हणून त्याला C विथ क्लासेस असं म्हटलं जात होतं. 1983 मध्ये या लँग्वेजला पुन्हा एकदा रिनेम करण्यात आलं, की जिचं रिनेम होतं C++. प्लस म्हणजे काय? इट इज द नेक्स्ट व्हर्जन ऑफ C लँग्वेज, म्हणून तिला C++ असं म्हटलं गेलं. बिजर्ने स्ट्रोस्ट्रपने ही लँग्वेज बनवलेली आहे. त्याच्यानंतर इट इज अ जनरल पर्पज, मिडल लेव्हल अँड कंपाइल प्रोग्रामिंग लँग्वेज. जनरल पर्पज म्हणजे काय? जनरल पर्पज, सर्वसामान्य हेतू. सर्वसामान्य हेतू काय आहे या लँग्वेजचा? तर एखादी वेबसाईट किंवा एखादा ऍप्लिकेशन तयार करणं हा जनरल पर्पज आहे, सामान्य हेतू आहे C++ प्रोग्रामिंग लँग्वेजचा. त्याच्यानंतर आहे इट इज मिडल लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज. आता प्रोग्रामिंग लँग्वेज ह्या 3 प्रकारच्या असतात विच आर हाय लेव्हल, ह्युमन रिडेबल आणि मिडल लेव्हल.
हाय लेवल म्हणजे काय? अशी प्रोग्रामिंग लँग्वेज की जी फक्त कम्प्युटरला अंडरस्टँड होते. ह्युमन रिडेबल म्हणजे काय? की अशी प्रोग्रामिंग लँग्वेज की जी फक्त ह्युमनला अंडरस्टँड होते, म्हणजे आपल्याला ह्युमन बिंग्सला अंडरस्टँड होऊ शकते. आणि मिडल लेवल म्हणजे काय? की जी ह्युमन बिंग्सला प्लस मशीनला सुद्धा रिडेबल आहे. अशी मिडल लेवल लँग्वेज ती कोणती आहे? सी प्लस प्लस. त्याच्यानंतर आहे कंपाइल्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. कंपाइल्ड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय? तर आपण जो प्रोग्राम लिहितो तो ह्युमन रिडेबल असतो, म्हणजे आपल्याला अंडरस्टँड होईल असा असतो. म्हणजेच आपण आपल्या भाषेत प्रोग्राम लिहितो. फॉर एक्झाम्पल इंग्लिशमध्ये आपण प्रोग्राम लिहितो, जसं आपण सी प्लस प्लस मध्ये आपण जे काही प्रोग्राम केले ते बघितले. आपण आपल्याला अंडरस्टँड होईल त्या लँग्वेजमध्ये आपण प्रोग्राम लिहितो. त्याच्यानंतर पण ही जी काही लँग्वेज आहे ती कम्प्युटरला अंडरस्टँड होत नाही. ह्युमन रिडेबल जी काही भाषा आहे ती कम्प्युटरला अंडरस्टँड होत नाही. कम्प्युटरला कोणती भाषा कळते? तर बायनरी लँग्वेज, मशीन लेव्हल लँग्वेज म्हणजे 0101 वाली भाषा ही कम्प्युटरला कळते. मग जेव्हा आपण आपला प्रोग्राम किंवा आपला सोर्स कोड कंपाईल करतो, तेव्हा काय होतं? तर जो काही ह्युमन रिडेबल कोड आहे, तो कशामध्ये कन्व्हर्ट होतो? तर मशीन रिडेबल कोडमध्ये कन्व्हर्ट होतो. म्हणजे 0101 या बायनरी लँग्वेजमध्ये हा कोड काय होतो? कन्व्हर्ट होतो. मग ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? तर कंपायलेशन प्रोसेस असं म्हटलं जातं. ह्युमन रिडेबल कोड कन्व्हर्ट होऊन कशामध्ये होतो? मशीन लेव्हल कोडमध्ये होतो. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? तर कंपायलेशन प्रोसेस असं म्हटलं जातं. आणि ही कंपायलेशन प्रोसेस किंवा ही कंपायलेशन मेथड सी प्लस प्लस या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आहे. म्हणून तिला कंपाइल्ड प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हटलं जातं. सी प्लस प्लस इज अ जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज, मिडल लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज आणि कंपाइल्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. त्याच्यानंतर इट इज यूज टू क्रिएट अन ऑपरेटिंग सिस्टम, GUI अँड एम्बेडेड सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय? जी काही तुमची मायक्रोसॉफ्ट किंवा लिनक्स ह्या काय आहेत तुमच्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत. मग ह्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टम क्रिएट करण्यासाठी तुम्हाला सी प्लस प्लस ची गरज आहे. GUI म्हणजे काय? ग्राफिकल युजर इंटरफेस. ग्राफिक्स जे काही तुम्हाला कम्प्युटर किंवा एखादा कोणताही डिव्हाइस तुम्ही तुमचा मोबाईल ओपन करता, तुम्हाला आयकॉन्स दिसतात, तुम्हाला सिम्बल्स दिसतात, ते सगळे तुम्ही टच करून किंवा माऊसच्या थ्रू तुम्ही काय करता? ऑपरेट करता. मग हे जे काही तुम्हाला डोळ्याने दिसतं, ज्याच्याशी तुम्ही कम्युनिकेट डायरेक्टली करू शकता विदाउट युजिंग एनी कमांड, ह्याला काय म्हटलं जातं? तर ग्राफिकल युजर इंटरफेस म्हटलं जातं. मग हे सगळं बनवण्यासाठी सी प्लस प्लस या प्रोग्रामिंग लँग्वेजची यूज केला जातो. अँड एम्बेडेड सिस्टम म्हणजे काय? असे डिव्हाइसेस किंवा अशा सिस्टम्स की ज्यांच्यामध्ये ठराविक टास्क सेट करून ठेवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल तुमचं वॉशिंग मशीन, त्याच्यामध्ये काही टास्क ठरवून ठेवलेले आहेत. म्हणजेच काय? कपडे धुणं, कपडे काय करणं, सुकवणं, ह्या काही टास्क आहेत, 2-3 टास्क आहेत ते ठरवून ठेवलेले आहेत, की जे वर्षानुवर्ष तेच काम करत राहतात. मग असे जे काही सिस्टम्स आहेत किंवा असे जे काही डिव्हाइसेस आहेत त्यांना एम्बेडेड सिस्टम्स किंवा एम्बेडेड डिव्हाइसेस असं म्हटलं जातं. मग हे सगळे डिव्हाइसेस किंवा हे सगळे सिस्टम्स बनवण्यासाठी सी प्लस प्लस ही प्रोग्रामिंग लँग्वेज यूज केली जाते. त्याच्यानंतर इट इज ऑल्सो यूज टू क्रिएट व्हेरियस ऍप्लिकेशन्स दॅट कॅन बी रन ऑन डिफरंट ऑपरेटिंग सिस्टम. असे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत की जे वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टमवरती सुद्धा रन होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल तुमचं व्हॉट्सअप की जे फक्त अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टमवरती रन होतं का? आता तुमचे जे काही मोबाईल्स आहेत ते अँड्रॉइड, मोस्टली अँड्रॉइड असतात. म्हणजेच आणि तुम्ही जे काही MI किंवा Vivo, Oppo हे जे काही तुम्ही मोबाईल्स यूज करता त्यांच्यामध्ये नॉर्मली ऑपरेटिंग सिस्टम कोणती असते? तर अँड्रॉइड. मग अँड्रॉइड वरती हे तुमचं व्हॉट्सअप चालतं. ॲज वेल एज तुम्ही काय करता? तुमच्या कम्प्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती यूज करता. लॅपटॉपवरती तुमची नॉर्मली ऑपरेटिंग सिस्टम कोणती असते? तर मायक्रोसॉफ्ट, विंडोज. तर या ऑपरेटिंग सिस्टममध्ये तुम्ही काय करू शकता? व्हॉट्सअप यूज करू शकता. आता ज्या लोकांचं ऍपलचा फोन आहे, iOS म्हणजेच ज्याच्या ऍपलच्या फोनमध्ये iOS ही ऑपरेटिंग सिस्टम असते. मग iOS वाले सुद्धा काय करतात? व्हॉट्सअप यूज करतात. म्हणजे काय? व्हॉट्सअप हे असं ऍप्लिकेशन आहे की जे विंडोज वरती चालतं, अँड्रॉइड वरती चालतं, ॲज वेल एज ते iOS वरती सुद्धा चालतं. मग असे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत की जे वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम वरती यूज होऊ शकतात, असे ऍप्लिकेशन्स तयार करण्यासाठी सी प्लस प्लस या प्रोग्रामिंग लँग्वेजची वापर केला जातो. When we write the C++ code, it is also called a source code. जो काही आपण जसं आपण बघितलं ब्लू तुमच्या त्या स्क्रीनवरती तुम्ही जो काही कोड लिहिताय C++ चा, which is called as source code. When we save it, the computer saves the code in the form of C++ source file. जेव्हा आपण तो प्रोग्राम सेव्ह करतो तेव्हा त्याला C++ source file या
या फॉर्मॅटमध्ये कम्प्युटर त्याला सेव्ह करताय. इट हॅज अन एक्सटेन्शन .cpp. जसं तुमचं तुम्ही एखादं डॉक्युमेंट फाईल सेव्ह करता कम्प्युटरमध्ये, त्याला एक्सटेन्शन मिळतं .doc. एखादी एक्झिक्युटेबल फाईल असते, त्याला एक्सटेन्शन काय असतं .exe. सेम लाईक दॅट जेव्हा तुम्ही सोर्स कोड C++ चा सेव्ह करताय कम्प्युटरमध्ये, त्याला एक्सटेन्शन मिळते .cpp. तर आता हे झालं तुमचं इंट्रोडक्शन C++चं एक ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला पुन्हा एकदा दिलेला आहे. आता आपण बघूया ऍक्च्युली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय आहे. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग बघण्या अगोदर आपण आता बघूया प्रोग्रामिंग अप्रोचेस काय आहेत. प्रोग्रामिंग अप्रोचेस म्हणजे काय? प्रोग्राम लिहिण्यासाठी काहीतरी वेज किंवा काहीतरी मेथड्स वापरले जातात की ज्यांचा वापर करून आपण प्रोग्राम राईट करतो. मग त्याला काय म्हटलं जातं तर प्रोग्रामिंग अप्रोचेस असं म्हटलं जातं. मग देर आर डिफरंट टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग अप्रोचेस. ते कोणते आहेत ते आता आपण पाहूया. तर पहिला आहे प्रोग्रामिंग अप्रोच विच इज स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग. स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग म्हणजे काय तर प्रोग्राम लिहिताना काहीतरी एक स्ट्रक्चर फॉलो केलं जातं विच इज कॉल्ड एज स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग. स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग मीन्स द कोड इज रिटन इन अ सिम्पल स्ट्रक्चर. स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग मध्ये काय होतं की जो काही कोड किंवा जो काही प्रोग्राम तुम्ही लिहिता तो एका सिम्पल स्ट्रक्चरच्या नुसार तुम्ही लिहिताय. फॉर एक्झाम्पल समजा एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर काय केलं जातं, इंजिनियर्स एक स्ट्रक्चर क्रिएट करतात आणि त्या स्ट्रक्चरला फॉलो करून ती बिल्डिंग बांधली जाते. सेम लाईक दॅट स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग मध्ये किंवा स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग मध्ये काय होतं, एका सिम्पल स्ट्रक्चरच्या आधारे तो कोड राईट केला जातो. म्हणजेच काय तर स्टेप बाय स्टेप तुमचा काय केला जातो, तुम्ही तो कोड लिहिताय आणि त्या स्टेप बाय स्टेप नुसार किंवा त्या सिक्वेन्सने तुमचा कोड एक्झिक्यूट होतो. त्याच्यामध्ये आपण कोणतंही जम्पिंग स्टेटमेंट यूज करू शकत नाही. स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग मध्ये काय होतं, तुमचा जो काही कोड आहे तो सिक्वेन्सली एक्झिक्यूट होतो, सिक्वेन्सली राईट केला जातो, त्या सिक्वेन्सने तो एक्झिक्यूट केला जातो. पण त्याच्यामध्ये आपण कोणतेही जम्पिंग स्टेटमेंट यूज करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल तुमचं गो टू स्टेटमेंट जे आपण याआधी बघितलं होतं, गो टू स्टेटमेंट मध्ये काय होतं, आपण जम्प करू शकतो, एका कोडमध्ये आपण जम्प करू शकतो. मग हे जे काही जम्पिंग आहे ते आपण स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग मध्ये यूज केलं जात नाही. त्यामुळे काय होतं, तुमचा जो काही कोड आहे तो एका सिक्वेन्समध्ये सिरियली एक्झिक्यूट होतो. त्याच्यानंतर आहे अनस्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग. अनस्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणतंही स्ट्रक्चर यूज केलं जात नाही. In this approach, the main program is written as a whole program which is unable to read. अनस्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग मध्ये काय होतं, कोणत्याही प्रकारचा स्ट्रक्चर फॉलो होत नाही. जो काही प्रोग्राम आहे तो आहे असा राईट केला जातो. ऍज अ होल प्रोग्राम म्हणून तो कन्सिडर्ड होतो. त्यामुळे तो आपल्याला इझिली रीड करू शकत नाही, आपण त्याला इझिली अंडरस्टँड सुद्धा करू शकत नाही. त्याशिवाय कोणत्याही प्रकारचं मॉड्यूल, प्रोसिजर, फंक्शन्स त्याच्यामध्ये यूज केले जात नाहीत. त्यामुळं जर त्या प्रोग्राम मध्ये आपल्याला काहीतरी चेंजेस करायचे असतील तर ते आपण डायरेक्टली करू शकत नाही. त्याच्यानंतर आहे प्रोसिजरल प्रोग्रामिंग. प्रोसिजरल प्रोग्रामिंग म्हणजे काय की ज्याच्यामध्ये प्रोसिजर्स यूज केले जातात, त्याला म्हटलं जातं तर प्रोसिजरल प्रोग्रामिंग. दिस अप्रोच इज ऑब्टेन्ड फ्रॉम द स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग. स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंगच्या आधारे हे प्रोसिजरल प्रोग्रामिंग यूज केलं जातं. द प्रोग्राम इज डिवायडेड इंटू स्मॉलर पीसेस कॉल्ड ॲज प्रोसिजर्स. प्रोसिजरल प्रोग्रामिंग मध्ये काय होतं, तुमचा जो काही प्रोग्राम आहे तो काही भागांमध्ये डिव्हाइड केला जातो किंवा काही छोट्या छोट्या भागांमध्ये डिव्हाइड केला जातो. त्या छोट्या पीसेसना किंवा त्या छोट्या भागांना प्रोसिजर्स असं म्हटलं जातं. विच इज ऑल्सो कॉल्ड एज फंक्शन्स ऑर सबरुटीन्स, की ज्यांना फंक्शन्स किंवा सबरुटीन्स असं सुद्धा म्हटलं जातं. दॅट आर कॉल्ड ड्युरिंग एक्झिक्युशन, की जे प्रोसिजर्स आहेत त्या काय केल्या जातात, एक्झिक्युशनच्या वेळेला कॉल केले जातात. त्याच्यानंतर आहे मॉड्युलर प्रोग्रामिंग. मॉड्युलर प्रोग्रामिंग म्हणजे काय की ज्याच्यामध्ये मॉड्यूल्स वापरले जातात, अशा प्रोग्रामिंगला काय म्हटलं जातं तर मॉड्युलर प्रोग्रामिंग असं म्हटलं जातं. In this approach, the program is divided into sub-program, that is modules, that are tested separately. आता मॉड्युलर प्रोग्रामिंग मध्ये काय होतं, तुमचा जो काही मोठा प्रोग्राम आहे त्याला सब प्रोग्राम मध्ये डिव्हाइड केलं जातं, ज्यांना मॉड्यूल्स असं म्हटलं जातं, की जे सेपरेटली बनवले जातात आणि टेस्ट केले जातात. आता मॉड्युलर प्रोग्रामिंग काय केलं जातं, हे मॉड्यूल्स काय क्रिएट केले जातात, तर काही वेळेला तुमचे जे काही मोठे मोठे ऍप्लिकेशन्स आहेत किंवा मोठे मोठे वेबसाईट्स आहेत, त्यांचे प्रोग्राम्स हे खूप मोठे असतात, लार्ज असतात आणि कॉम्प्लेक्स असतात, की जे मॅनेज करणं खूप अवघड होऊन जातं. त्यांच्यामध्ये खूप सारे सिंटॅक्स एरर्स असतात किंवा लॉजिकल एरर्स असतात. मग असे जे काही प्रोग्राम्स आहेत त्यांना मॅनेज करण्यासाठी, त्यांना हँडल करण्यासाठी मॉड्युलर प्रोग्रामिंग यूज केलं जातं. म्हणजेच काय, त्या प्रोग्रामला
सब प्रोग्राम्स मध्ये डिव्हाइड केले जातात, त्यांचे मॉड्यूल्स तयार केले जातात आणि त्यांना सेपरेटली टेस्ट करून ते एक्झिक्यूट केले जातात. तर हे काय आहेत आपले 4 मेन अप्रोचेस आहेत प्रोग्रामिंगचे. हे काय आहेत आपले ट्रेडिशनल किंवा कन्व्हेन्शनल प्रोग्रामिंग अप्रोचेस आहेत की जे फार पूर्वी जे काही तुमच्या जुन्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस होत्या, फॉर एक्झाम्पल सी, कोबोल, फोर्ट्रान, ह्यांच्यामध्ये ह्या प्रोग्रामिंग अप्रोचेस यूज केले जात होते. आता ह्या चारही प्रोग्रामिंग अप्रोचेस मध्ये काहीतरी डिसएडव्हान्टेजेस आहेत, काहीतरी लिमिटेशन्स आहेत की ज्यामुळे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हा अप्रोच तयार करण्यात आला. हा अप्रोच बिजनेस स्टॉर्सने तयार केला. आता जसं हे काही 4 आपण अप्रोचेस बघितले, तसं स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग मध्ये काय डिसएडव्हान्टेज आहे, तर स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग मध्ये काय होतं, तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की तुमचा जो काही प्रोग्राम आहे तो स्टेप बाय स्टेप राईट केला जातो आणि त्यानुसारच तो एक्झिक्यूट होतो. याच्यामध्ये आपण कोणतेही जम्पिंग स्टेटमेंट लाईक गो टू स्टेटमेंट आपण यूज करू शकत नाही. तसं हे एक डिसएडव्हान्टेज आहेच. प्लस स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग मध्ये जो काही आपण प्रोग्राम लिहितोय तो मशीन इंडिपेंडंट असतो. मशीन इंडिपेंडंट म्हणजे काय, असा कोड की जो कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टम वरती किंवा कोणत्याही डिव्हाइस वरती यूज होऊ शकतो किंवा रन होऊ शकतो. त्यामुळं जेव्हा आपण हा कोड राईट करतो तेव्हा तो कंपाईल होण्यासाठी किंवा कन्व्हर्ट होण्यासाठी मशीन लेवल कोड मध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी खूप वेळ लागतो. हा एक डिसएडव्हान्टेज झाला. त्याच्यानंतर आहे अनस्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग. अनस्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग मध्ये काय सांगितलं की जो काही प्रोग्राम आहे तो ऍज अ होल प्रोग्राम म्हणून कन्सिडर होतो आणि त्यामुळे तो आपण इझिली रीड करू शकत नाही, इझिली अंडरस्टँड करू शकत नाही. त्याच्यामध्ये कोणतेही आपण मॉड्यूल्स, फंक्शन्स, सब रुटीन्स आपण यूज करू शकत नाही. त्यामुळं त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली कोणताही चेंजेस करू शकत नाही. त्याच्यानंतर आहे प्रोसिजरल प्रोग्रामिंग. प्रोसिजरल प्रोग्रामिंग मध्ये काय होतं की जास्त जो काही स्ट्रेस आहे तो प्रोसिजर्स वरती किंवा त्या फंक्शन्स वरती दिला जातो. ऍज वेल एज हे जे काही फंक्शन्स आहेत, ह्या ज्या काही प्रोसिजर्स आहेत त्या ग्लोबल डेटावरती ऑपरेट होतात. आता ग्लोबल डेटा म्हणजे काय की जो पब्लिकली अवेलेबल आहे. वर्ल्ड मेन मध्ये आपण जो काही डेटा लिहितो विच इज ग्लोबल डेटा, त्या ग्लोबल डेटावरती हा जो काही तुमचा हे जे काही तुमच्या प्रोसिजर्स आहेत, फंक्शन्स आहेत ते ऑपरेट होतात. त्यामुळं हा जो काही तुमचा डेटा आहे तो तो ग्लोबली किंवा पब्लिकली अवेलेबल होऊन जातो. मग काही वेळेला असं होतं की समजा तुमचे बँकेचं काम आहे, बँक आहे तुमची आणि त्याच्यामध्ये समजा प्रोसिजरल प्रोग्रामिंग आपण यूज केली, तर काय होतं बँकेमध्ये मल्टिपल युजर्सचे अकाउंट्स असतात आणि हा जो काही त्यांचा डेटा आहे तो सिक्युअर ठेवणं किंवा सेफ ठेवणं हे खूप जास्त गरजेचं असतं. मग अशा वेळी जर आपण प्रोसिजरल प्रोग्रामिंग यूज केलं की ज्याच्यामध्ये काय होतं, स्ट्रेस जास्त फंक्शन वरती दिला जातो आणि हे जे काही फंक्शन्स आहेत ते ऑपरेट कोणावरती होतात, ग्लोबल डेटावरती होतात. आता हा जो काही ग्लोबल डेटा आहे तो पब्लिकली अवेलेबल असतो, त्यामुळे कोणताही युजर त्याला एक्सेस करू शकतो. मग अशा ठिकाणी आपण बँकेच्या ठिकाणी किंवा अशा ठिकाणी की जिथे डेटा खूपच सेव्ह ठेवणं किंवा सेफ ठेवणं इम्पॉर्टंट आहे, अशा ठिकाणी जर आपण प्रोसिजरल प्रोग्रामिंग वापरलं तर हे खूप हानिकारक होईल आपल्यासाठी. मग अशा वेळी आपण काय करू शकतो, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहे मॉड्युलर प्रोग्रामिंग. मॉड्युलर प्रोग्रामिंग मध्ये काय होतं, तर मॉड्यूल्स यूज केले जातात. तुमच्या प्रोग्रामला सब प्रोग्राम मध्ये डिव्हाइड केलं जातं आणि मॉड्यूल्स तयार केले जातात. त्याच्यामध्ये काय होतं, जर समजा एखादा लार्ज प्रोग्राम असेल त्याच्यामध्ये आपण मल्टिपल जर मॉड्यूल्स तयार केले तर त्याचा जो काही परफॉर्मन्स आहे, त्या प्रोग्रामचा परफॉर्मन्स आहे किंवा स्पीड आहे तो खूप रिड्यूस होऊन जातो किंवा कमी होऊन जातो. मग हे जे काही 4 अप्रोचेसचे प्रोग्रामिंग अप्रोचेसचे लिमिटेशन्स आहेत ते ओव्हरकम करण्यासाठी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हा अप्रोच तयार करण्यात आला. आता हा ऍक्च्युअली अप्रोच कसा वर्क होतो ते आता आपण पाहूया. तर आता आपण बघूया की हे जे काही प्रोसिजरल प्रोग्रामिंग आहे आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे ते आता हे ऍक्च्युअली कसं वर्क करतं ते आता आपण बघूया. त्यासाठी मी एक कारचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी एक कारचे जे काही डिटेल्स आहेत ते घेतलेले आहेत. कंपनी नेम घेतलेला आहे, मॉडेल नेम, फ्युएल टाइप, मायलेज, प्राइस, हे सगळे डिटेल्स घेतलेले आहेत मी कारचे. आता ह्याच्यामध्ये मी काय घेतलंय, तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की की प्रोसिजरल प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा प्रोसिजरल प्रोग्रामिंग अप्रोच हे काय करतं, तर
जास्त स्ट्रेस हा कुणावरती दिला जातो किंवा जास्त भर हा कुणावरती दिला जातो, तर प्रोसिजर्स किंवा फंक्शन्स ज्या काही आहेत त्यांच्यावरती दिला जातो. आणि हे जे काही फंक्शन्स आहेत ते ऑपरेट कुणावरती होतात, तर ग्लोबल डेटावरती होतात. ग्लोबल डेटा म्हणजे काय, वर्ल्ड मेन मध्ये आपण जे काही लिहितो विच इज ग्लोबल डेटा, की जो पब्लिकली अवेलेबल असतो. त्यामुळं एक्सटर्नल फंक्शन्स किंवा एक्सटर्नल युजर जे काही आहेत तो आपला डेटा एक्सेस करू शकतात. मग जो काही आपला क्रुशियल डेटा असेल किंवा खूप आपला जो काही आपला इम्पॉर्टंट डेटा असेल तो हाईड करणं खूप अवघड होऊन जातं जर आपण प्रोसिजरल प्रोग्रामिंग अप्रोच यूज केला तर. याच्यामध्ये कोणतेही प्रोसिजरल प्रोग्रामिंग अप्रोच मध्ये आपला डेटा प्रोटेक्ट होत नाही किंवा हाईड करून ठेवला जात नाही, तो पब्लिकली अवेलेबल होऊन जातो. मग हे सगळं ओव्हरकम करण्यासाठी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग अप्रोच हा तयार करण्यात आला, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भर हा फंक्शन्सवर नाही तर डेटावर दिला जातो. तुमच्या प्रोग्रामला ऑब्जेक्ट्स मध्ये डिव्हाइड करून ठेवलं जातं आणि डेटा तुमचा त्यामुळे काय होतोय, हाईड करून ठेवला जातो. डेटा तुमचा सेफ आहे, प्रोटेक्टेड ठेवला जातो. तर आता आपण ऍक्च्युली बघूया की हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कसं वर्क होतं. आता इथे मी काय घेतलेलं आहे, हे कारचे एक्झाम्पल घेतलेलं आहे, त्याच्या सगळे डिटेल्स मी इथे घेतलेले आहेत. आता आपण समजा काय करतोय, समजा मी इथे आधी प्रोसिजरल प्रोग्रामिंग अप्रोच यूज करून तुम्हाला आधी दाखवते की ह्याच्यामध्ये लिमिटेशन्स काय आहेत आणि मग ते ओव्हरकम करण्यासाठी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कसं यूज केले ते तुम्हाला दाखवते. आता प्रोसिजरल प्रोग्रामिंग अप्रोच मध्ये काय होतंय, तर वर्ड मेन मध्येच सगळे जे काही तुमचे व्हेरिएबल्स आहेत, डेटा टाइप्स आहेत ते डिक्लेअर करून ठेवले जातात. फॉर एक्झाम्पल मी इथे घेते वर्ड मेन, त्याच्यामध्ये मी कर्ली ब्रेस ओपन करते आणि सगळे जे काही व्हेरिएबल्स आहेत ते डिक्लेअर करते. फॉर एक्झाम्पल मला इथे काय घ्यायचंय, कंपनी नेम मला काय करायचंय द्यायचा आहे, कंपनी नेम मला लिहायचा आहे, स्टोअर करायचा आहे. सो मी इथे लिहिते कॅर, हे डेटा टाइप यूज करते, कॅर कंपनी अंडरस्कोर नेम आणि त्याच्यानंतर मी काय करते, मॉडेल नेम मला लिहायचा आहे, कॅर मॉडेल अंडरस्कोर नेम. इथे मी त्याची साईज सुद्धा देते, कंपनी नेमला साईज देते 50. आता हे साईज मी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिते, दॅट इज ॲरे. त्याच्यानंतर मॉडेल नेमची साईज देते मी 30. त्याच्यानंतर मला फ्युएल टाईप द्यायचा आहे विच इज डिझेल. सो स्ट्रिंग मध्ये आहे, सो आय यूज कॅर फ्युएल अंडरस्कोर टाईप आणि साईज देते 20. त्याच्यानंतर मायलेज द्यायचं आहे, मला मायलेज स्टोअर करायचं आहे. सो आय यूज फ्लोट मायलेज आणि साईज आहे समथिंग 10 आणि प्राइस डबल घेते मी. तर अशा पद्धतीने मी काय केलंय, वर्ड मेन मध्ये सगळे व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स त्यांचे साईज मी डिक्लेअर करून ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर जो काही माझा डेटा आहे, जो काही माझी बॉडी आहे ती मी सगळी इथे लिहिते आणि इथे झाला माझा प्रोग्राम क्लोज. तर हे काय आहे, तुमचं प्रोसिजरल प्रोग्रामिंग अप्रोच नुसार मी हा प्रोग्राम लिहिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलंय मी, पर्टिक्युलर कंपनीच्या पर्टिक्युलर मॉडेलसाठी मी हे सगळे जे काही डेटा टाइप्स आहेत किंवा हे सगळे व्हेरिएबल्स आहेत ते मी डिक्लेअर करून ठेवलेले आहेत. समजा मला काय करायचंय, याच प्रोग्राम मध्ये दुसऱ्या एखाद्या कंपनीच्या मॉडेलसाठी, समजा दुसरी एखादी कंपनी कोणती आहे माझी, टीव्हीएस असेल, त्या कंपनीच्या एखाद्या कारसाठी किंवा बाईकसाठी मला टीव्हीएस नाही, कोणती घेऊ शकतो आपण, मला गाड्यांबद्दल जास्त माहिती नाहीये. सो मी इथे यूज करते काय यूज करू शकते मी, मारुती सुझुकी. टोयोटा यूज करते. तर टोयोटा कंपनीच्या एखाद्या कारसाठी मला काय करायचंय, एखादा त्याचा डेटा मला डिस्प्ले करायचा आहे. फॉर एक्झाम्पल त्याचं मायलेज मला डिस्प्ले करायचं आहे. तर प्रोसिजरल प्रोग्रामिंग मध्ये काय होतं, समजा दुसऱ्या एखाद्या कंपनीच्या मॉडेलचं मला काहीतरी डेटा डिस्प्ले करायचा असेल, तर मला काय करायचंय, हे डेटा टाइप यूज करून चालणार नाही, मला त्यासाठी वेगळं डेटा टाइप
सॉरी वेगळं व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागणार आहे. हे जे काही व्हेरिएबल्स मी डिक्लेअर केलेत ते ह्या होंडा या कंपनीच्या होंडा सिटी मॉडेलसाठी मी डिक्लेअर केलेले आहेत. समजा मला दुसऱ्या एखाद्या कंपनीचं दाखवायचं असेल, एखादं मॉडेल नेम किंवा एखादं मायलेज किंवा एखादी प्राइस दाखवायची असेल, तर मला वेगळं व्हेरिएबल क्रिएट करायला लागेल. मग हे सगळं करण्याऐवजी आपण काय करू शकतो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग यूज करू शकतो. आता ह्याच्यामध्ये काय होतंय ते आपण बघूया. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये काय करतोय आपण, तर क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स तयार करतोय किंवा क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स यूज करतोय. आता हे क्लासेस आणि ऑब्जेक्ट काय आहेत हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये काय करतोय आपण, क्लासेस आणि ऑब्जेक्ट तयार करतोय. मग वर्ड मेन मध्ये हे जे काही आपण सगळं लिहिलंय ते आपण क्लासमध्ये लिहिणार आहोत. पहिल्यांदा आपण क्लास तयार करणार आहोत कार्स नावाचा. आता हे क्लास कार्स हे जे काही सगळं आहे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. आता फक्त थिअरी तुम्ही जी काय आहे ती लक्षात घ्या, ओव्हरव्ह्यू लक्षात घ्या. तर पहिल्यांदा मी काय केलं, क्लासमध्ये हा जो काही डेटा आहे तो सगळा इथे लिहून घे. कॅर कंपनी नेम which is 50, char model name which is 30, double which is price. तर अशा पद्धतीने मी काय केलंय, क्लासमध्येच हे सगळे व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत. त्याच्यानंतर मी काय करते, तर वर्ड मेन मध्ये ऑब्जेक्ट्स तयार करते. या कार्स या क्लाससाठी मी ऑब्जेक्ट तयार करते. ऑब्जेक्ट 1, ऑब्जेक्ट 2. आता हे ऑब्जेक्ट वगैरे काय आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तुम्ही जस्ट आता फक्त लक्षात घ्या की हे आहे, हे असतं. तर मी इथे काय केलंय, क्लासमध्ये हे सगळे व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत आणि वर्ड मेन मध्ये ऑब्जेक्ट तयार केलेले आहेत कार्स या क्लाससाठी. तर हे काही मी पर्टिक्युलर या कंपनीच्या मॉडेलसाठी मी तयार केलेले नाहीयेत. ओव्हरऑल मी काय केलेत, या पूर्ण प्रोग्रामसाठीच हे व्हेरिएबल मी डिक्लेअर करून ठेवलेले आहे. समजा मला काय करायचंय, ऑब्जेक्ट 1 साठी ऑब्जेक्ट 1 चा एखादा डेटा डिस्प्ले करायचा असेल तर मी ह्यातला एखादा व्हेरिएबल मी यूज करू शकते. समजा मला काय करायचंय, होंडा सिटी या मॉडेलचं मला फ्युएल टाइप डिस्प्ले करायचं असेल तर मी वेगळा एक व्हेरिएबल डिक्लेअर न करता या 5 मधलाच एक व्हेरिएबल डिक्लेअर करेन विच इज फ्युएल टाइप आणि तो दाखवेन. समजा मला काय करायचंय, ऑब्जेक्ट 2 साठी प्राइस डिस्प्ले करायची आहे तर मग मी वेगळी एखादा प्राइस हा व्हेरिएबल डिक्लेअर करण्याऐवजी ह्यातलाच एक जो व्हेरिएबल मी डिक्लेअर केलाय प्राइस, हाच मी व्हेरिएबल यूज करेन. समजा ऑब्जेक्ट 3 मध्ये 3 साठी मला काय करायचंय, मॉडेल नेम दाखवायचं असेल तर मी काय करेन, वेगळं व्हेरिएबल डिक्लेअर करण्याऐवजी मी ह्यातलंच एक मॉडेल नेम हे व्हेरिएबल मी यूज करेन. म्हणजे प्रोसिजरल प्रोग्रामिंग मध्ये काय केलं होतं आपण, प्रत्येक ऑब्जेक्टसाठी किंवा प्रत्येक कंपनीच्या कारसाठी किंवा प्रत्येक कंपनीच्या मॉडेलसाठी मी काय केलं होतं, वेगवेगळं व्हेरिएबल्स डिक्लेअर केलं होतं. मग इन्स्टेड ऑफ डुईंग ऑल दिस मी काय करते, एकदाच व्हेरिएबल्स डिक्लेअर करून ठेवते आणि प्रत्येक ऑब्जेक्टसाठी जे काही मला व्हेरिएबल्स लागतील ते मी इथूनच यूज करेन. हे सगळं काय होतंय तुमचं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मुळे शक्य होतंय. हे आहे तुमचं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही कोड आहे तो तुम्ही तुमचा जो काही प्रोग्राम आहे तो तुम्ही लेस कोड मध्ये शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये तुम्ही तयार करू शकताय. तुमचा डेटा हाईड होतोय. सगळ्यात जास्त स्ट्रेस हा डेटावरती दिला जातोय, त्यामुळे तुमचा डेटा सेफ आहे, सेफ राहतोय, प्रोटेक्टेड राहतोय. ऍज वेल ऍज तुमचा जो काही प्रोग्राम आहे तो ऑब्जेक्ट वरती काय होते, ऑब्जेक्ट मध्ये डिव्हाइड केला जातो. तर अशा पद्धतीने हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग यूज होतं. आता आपण बघूया, object oriented programming is OOPS makes our code faster and easier to execute and it helps to create reusable applications with less code and short period of time.
कमीत कमी कोड आणि कमीत कमी वेळेत आपण काय करू शकतो, रियुजेबल ऍप्लिकेशन्स क्रिएट करू शकतो. तर हे आहे तुमचे प्रोग्रामिंग अप्रोचेस. कन्व्हेन्शनल किंवा ट्रेडिशनल प्रोग्रामिंग अप्रोचेस आपण बघितले, ते कुठे यूज होतात ते आपण बघितलं, त्यांचं काय डेफिनेशन आहे, त्यांचं काय यूज आहे ते आपण बघितलं, त्यांचे लिमिटेशन्स बघितले आणि ते लिमिटेशन्स ओव्हरकम करण्यासाठी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय यूज होतोय, तो ऍक्च्युअली कसा वर्क करतोय ते आता आपण बघितलेलं आहे. तर आता आपण बघूया व्हॉट इज UPS. UPS स्टँड्स फॉर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तुम्हाला 12वीच्या थिअरी पेपरमध्ये MCQs ला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, विच इज UPS stands for object oriented programming. It is about creating objects that contains data, that is attributes, and methods, that is functions. आता हे attributes, methods काय आहेत हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेन. जस्ट लुक आउट द थिअरी. इट इज अबाउट क्रिएटिंग ऑब्जेक्ट्स क्रिएट केले जातात that contains data and methods. It is mostly used in various programming languages like C++, Java, Python, etc. जे काही C++ लँग्वेजेस आहेत, जावा, पायथन की ह्या ज्या काही पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत त्यांच्यामध्ये UPS ही कन्सेप्ट यूज केली जाते. It has 4 main features which are encapsulation, abstraction, inheritance and polymorphism. तुमचा UPS हा जो काही मेन कन्सेप्ट आहे ती ह्या 4 फीचर्स वरतीच बनवली गेलेली आहे, विच इज इनकॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम. आणि तुम्हाला या पूर्ण टॉपिक मध्ये हे 4 फीचर्सच बघायचे आहेत. नेक्स्ट आहे बेनिफिट्स ऑफ UPS. फायदे काय आहेत या UPSचे? UPS is faster and easy to execute. It provides clear structure to the programs. It is used to create applications with less code and short period of time. It treats data as an important element, and it doesn't allow to be accessible by any user. जो काही तुमचा स्ट्रेस आहे, भर आहे, तो कशावरती दिला जातो, तर डेटावरती दिला जातो. त्यामुळे तुमचा डेटा हाईड करून ठेवला जातो. कोणताही एक्सटर्नल फंक्शन किंवा कोणताही युजर तुमचा डेटा एक्सेस करू शकत नाही. Hence it protects data through data hiding method. डेटा हायडिंग मेथड नुसार तुमचा डेटा हाईड करून ठेवला जातो, लपवून ठेवला जातो. In UPS, a complex program is divided into objects that contains data and functions that solves the problem of solving complex problems. UPS मध्ये काय होतंय, तुमचा डेटा फंक्शन्स मध्ये नाही तर ऑब्जेक्ट्स मध्ये डिवाइड केला जातोय. Using encapsulation method, it is easier to view actual data and methods that allows us to get more details of model. Using inheritance, we can use existing classes by extending them. Through polymorphism, we can use same thing in different way. तर हे जे काही इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन हे जे काही आहेत ते तुम्हाला मी पुढे टॉपिक शिकवताना सांगेनच. आपण आता बघणार आहोत फीचर्स ऑफ UPS. वैशिष्ट्य काय आहेत या UPS ची? Programs are divided into objects and different objects are communicate with the messages called as methods. ऑब्जेक्ट्स मध्ये डिवाइड केला जातो प्रोग्राम आणि हे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत ते मेथड्सच्या थ्रू कम्युनिकेट करतात एकमेकांशी. Emphasis is given on data rather than procedures. Emphasis म्हणजे काय? स्ट्रेस, भर दिला जातो डेटावरती rather than procedures or functions. Data is hidden that cannot be accessed by external function. डेटा हायडिंग मेथडच्या नुसार हाईड करून ठेवला जातो की जो एक्सटर्नल फंक्शन्स एक्सेस करू शकत नाहीत. Data and functions are encapsulated. New data and functions can be added whenever necessary. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही नवीन डेटा किंवा नवीन फंक्शन्स ऍड करू शकता. It is used to create an OS, GUI and embedded system. ऑपरेटिंग सिस्टम, ग्राफिकल युजर इंटरफेस आणि एम्बेडेड सिस्टम तयार करण्यासाठी UPS यूज केलं जातं. आता आपण बघणार आहोत ऍप्लिकेशन्स ऑफ UPS. म्हणजे UPS कोणत्या कोणत्या ठिकाणी यूज केलं जातं ते आता आपण बघणार आहोत. तर पहिला आहे डिझाईन ऑफ ग्राफिकल युजर इंटरफेस, डिझाईन, मेंटेनन्स अँड मॉडेलिंग ऑफ कॉम्प्लेक्स सिस्टम्स. कॉम्प्लेक्स सिस्टम म्हणजे काय? असे डिव्हाइसेस किंवा असे ऍप्लिकेशन्स की जे खूप लार्ज आहेत, मोठे मोठे आहेत, त्यांचं डिझाईन करण्यासाठी, त्यांचं डिझायनिंगसाठी, मेंटेनन्ससाठी किंवा मॉडेलिंग तयार करण्यासाठी UPSचा वापर केला जातो. अनालायझिंग द सिस्टम टू बी डिझाईन. अशी सिस्टम की डिझाईन की जिला डिझाईन करायचं आहे, त्याचं स्ट्रक्चर तयार करायचं आहे, मग अशा सिस्टमला अनालाइज जर करायचं असेल तर UPS यूज केलं जातं. ऑटोमेशन सपोर्ट इन CAD, CAM अँड CIM सिस्टम.
हे जे काही कॅड सिस्टम्स आहेत त्यांना ऑटोमेशन सपोर्ट देण्यासाठी किंवा ऑटोमेटिव्ह सपोर्ट देण्यासाठी UPSचा वापर केला जातो. सिम्युलेशन अँड मॉडेलिंग. सिम्युलेशन म्हणजे काय? एखादी प्रोसेस जर इनिशिएट करायची असेल, स्टार्ट करायची असेल, त्याला सिम्युलेशन म्हणतात. आणि मॉडेलिंग म्हणजे एखादं प्रोग्रामचं सॉरी एखाद्या ऍप्लिकेशनचं जर मॉडेल तयार करायचं असेल किंवा वेबसाईटचं जर मॉडेल तयार करायचं असेल किंवा एखाद्या सॉफ्टवेअरचं मॉडेल तयार करायचं असेल तर त्यासाठी UPSचा वापर केला जातो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड एक्सपर्ट सिस्टम. तुम्ही जे काही रोबोट बघितलाय रोबोट पिक्चर मध्ये किंवा तुमच्या रोबोट 2.0 मध्ये जो काही रोबोट बघितलाय, इट इज द एक्झाम्पल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स की ज्याला सगळं कळतं. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा खूप वेगळा पार्ट आहे, ते तुम्हाला नंतर सांगेनच. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी किंवा एक्सपर्ट सिस्टमसाठी UPSचा वापर केला जातो. तर असं हे तुमचं आहे ओव्हरव्ह्यू UPSचा. याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं C++ चा ओव्हरव्ह्यू बघितला, C++ काय आहे बघितलं, कुठे यूज होतो ते बघितलं. त्याच्यानंतर प्रोग्रामिंग अप्रोचेस आपण बघितले, त्यांचे यूज लिमिटेशन्स बघितले आणि ते लिमिटेशन्स कव्हर करण्यासाठी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय यूज केलं, काय बनवलं गेलं ते आपण बघितलं. ते ऍक्च्युअल कसं वर्क होतं ते एक्झाम्पल घेऊन आपण बघितलेलं आहे. बेनिफिट्स बघितले, फीचर्स बघितले UPSचे आणि ऍप्लिकेशन्स बघितले. तर अशा पद्धतीने आपण जी काही सुरुवातीची थिअरी आहे ती आपण बघितलेली आहे. इथून पुढे तुमचं ऍडव्हान्स जे काही C++ आहे ते स्टार्ट होणार आहे. प्रोग्राम्स किंवा तुमचे जे काही थिअरी आहे ती सगळी पुढे स्टार्ट होणार आहे. ऍब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन हे सगळे फीचर्स, क्लासेस, ऑब्जेक्ट्स हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओ पासून बघणार आहोत. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे, जास्त वेटेज असलेला 12वीतला टॉपिक आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन हा टॉपिक समजून घ्या. थँक्यू.